सो मी तो रूल ब्रेक करते. मस्त दुधातला शिरा तयार झालेला आहे. पाठी बघू शकता तुम्ही. मान कौतुक तर असणारच ना. ऑफकोर्स मला सुद्धा क्रेडिट मिळतं. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर पाठी तुम्हाला ट्रायपॉड वगैरे दिसत असेल तर तो तुम्ही इग्नोर करा. फर्स्टली मी तुम्हाला सांगेन की आज लॉंग व्हिडिओ मी शूट करते. साधारण 2 महिन्यांनी शूट करत असेल, आय थिंक, मला काय आठवत नाही. ह्याच्या आधी पण मी ब्लॉग शूट केला होता, पण मी काही तो अपलोड केला पण डिलीट करून टाकला. कारण मी एक स्वतःसाठी चॅलेंज दिले होते की 1000 सबस्क्रायबर्स झाले माझे तरच मी मोठा ब्लॉग शेअर करणार म्हणून. पण 1000 सबस्क्रायबर्स तर काय माझे होतच नाही आहेत. आणि कन्सिस्टन्सीसाठी मला लॉंग व्हिडिओ कधी ना कधी टाकावंच लागेल. म्हटलं चला करूया शूट. रिस्क घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही, कोणतंही काम होत नाही. म्हटलं चला आज लॉंग व्हिडिओ शूट करूयात. सो मी तो रूल ब्रेक करते. तर स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये, मोठ्या ब्लॉगमध्ये. आणि आज दिवसभर काय काय होतं आहे काय नाही ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो हा ब्लॉग जो आहे तो तुम्ही कंटिन्यू करा, कुठेही जाऊ नका. आत्ता ना गॅलरीमध्ये जात होते बघायला. सकाळीच मी गॅलरी क्लीन केली आहे, तर तुम्ही बघू शकता कबुतरांनी काय पराक्रम केला आहे तो. हे बघा, क्लीन केली होती, तुम्हाला क्लीन केलेलं दिसत पण असेल. तिथे पिसं वगैरे टाकून गेली आहेत कबुतरं. हे असं सगळं करून टाकलं आहे. किती झाडायचं, दिवसभर झाडतच बसायचं का? म्हणजे खुर्च्या आहेत त्या घरामध्ये घ्यायच्या आहेत मला, त्यांना पण क्लीन करायचं आहे. आणि हे झाडं बघा ना, माझी प्लांट्स बघा, छोटे छोटे तुम्हाला दाखवेन. हे मोगऱ्याचं झाड आहे आणि ह्याला तर कळ्या आल्यात आणि खूप छान फुलतं आहे. आणि संध्याकाळचं ना इतका छान सुगंध दरवळतो ना या मोगऱ्याचा, काही विचारू नका. आणि हे जास्वंदीचं झाड होतं, खूप छान आणि मोठं झाड होतं. आम्ही जेव्हा उज्जैनला गेलो तेव्हाच हे कोमेजून गेलं. त्यामुळे मला असं वाटलं होतं की आता तर हे काही जगणार नाहीच. पण हे बघा, इथे ह्याला पानं फुटले मुळाशी आणि त्याचं आता झाड येतं आहे जास्वंदीचं. हे बघून तर मला खूप जास्त आनंद होतो आहे. परत इथे एक छोटंसं रोपटं आलं. आता मला माहीत नाही की हे नेमकी कसलं रोपटं आलं आहे ते. कारण काय झालं, मी एकदा ना ह्याच्यामध्ये मिरच्यांच्या बिया टाकल्या होत्या. इथे पीस आहे ते इग्नोर करा, मी आता काही हात लावत नाही. तर मला असं वाटतं मी मिरच्यांच्या बिया टाकल्या होत्या. तर इथे पण एक आलं आहे. तर मला असं वाटतं आहे, मी होप्स ठेवल्यात की ते मिरचीचं झाड उगवून येईल. बघूया आता काय होतं ते. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, हे ना एक प्लांट आहे, फुलझाड आहे. हे एक कळतच नाही मला असं का होतं ते. खूप जास्त वाढत चाललं आहे. आणि शेवटी माझी ही फेवरेट पिकनिक कोरफड, ही पण खूप छान वाढत चालली. बाकी काय आमच्या गॅलरीमध्ये एवढं काही चांगलं वातावरण नाही आहे. असं माझं गॅलरीचं आहे. मी तुमच्यासोबत नंतर कधीतरी गॅलरीची टूर शेअर करेन. आणि इथून पुढे असेच ब्लॉग येत राहणार आहेत कंटिन्यू. सो तुम्ही ब्लॉग जे आहे, कोण सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनेलला, ब्लॉग बघत असेल तर सबस्क्राईब करा. त्यामुळे हसणाऱ्या लोकांकडे मी आता लक्ष देणार नाही आहे. कारण ज्याला लोक हसतात तीच लोक पुढे जातात. सो हा एक पॉईंट झाला की ज्याला लोक हसतात तीच लोक पुढे जातात. आणि मी सुद्धा पुढे जाणारच आहे नक्कीच. सो आता मी न घाबरता मोठे ब्लॉग शूट करायला सुरुवात केली. तर चला आता झालं बास हे पुराण. मला काही इग्नोर करायचं आहे, मला त्या लोकांकडे लक्षच द्यायचं नाही आहे. तर एक मिनिट, किचनमध्ये आली आहे मी आता. मिस्टरांचं माझ्या तब्येत पाठी बघू शकता तुम्ही. मांडी किती छान दिसते आणि व्हिडिओमध्ये सुद्धा खूप छान आले बघा ना. जस्ट असा कॅमेरा फिरवला आणि पाठी मांडी दिसली. किती छान लुक झाला आहे माझ्या किचनचा. किचन टूरसुद्धा मी एक सिम्पलच आहे, जास्त काही नाही आहे. तर तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन नक्कीच. तर चला आता खूप वेळ नाही वाया घालवत आहे. आता मला बनवायचं आहे शिरा. कारण माझ्या मिस्टरांची तब्येत बिघडली आहे, म्हणजे त्यांना ऊन बाधलं आहे, जेवणामुळे त्रास होतो आहे. तर मी आता बनवणार आहे. सकाळी मी डाळ खिचडी ऑलरेडी बनवली होती, पण डाळ खिचडी आता ते काही खाणार नाहीत, गोळ्या वगैरे खाल्ल्यात.
सो तोंडाला काही चव नाही आहे, तर ते बोललेत की शिरा बनव मस्तपैकी. सो आता मी शिरा बनवते आणि मग भेटते. रवा, 1 मिनिट, कॅमेरा अँगल चुकतोय काहीतरी. हां, ट्रायपॉड नाही आणलेला आहे मी इथे ट्रायपॉड आणलेलं नाही आहे, त्यामुळे असं होतं आहे. एकच वाटी रवा घेणार आहे, कारण त्यांच्या पुरताच मी बनवते शिरा. सो मला ऐकू वाटत नसेल कदाचित, मला असं वाटतंय. याच्या आधी मला असा कॅमेरा ठेवू पण वाटत नव्हता, कारण इथे छोटीच मांडणी होती आणि भांडी अशी मी खूप कंजेस्टेड होऊन लावली होती. त्यामुळे लुक आता बघा ना खूप वेगळाच वाटतोय. कौतुक तुम्ही म्हणाल काय सारखं कौतुक सांगते, कौतुक तर असणारच ना. तर 1 वाटी रवा घेतला आहे. काजू बदाम आणले होते सकाळीच. मला असं वाटतं मी जर असंच कॅमेरा हातात घेऊन राहिली ना, मोबाईल हातात घेऊन, तर काय माझ्याच्याने होणार नाही शिरा बनवणं. मी पटकन बनवते आणि मग ब्लॉगिंगला सुरुवात करते. तर तुम्ही बघू शकता मी इकडे मस्तपैकी दुधातला शिरा बनवलेला आहे. हा बनून झाला, मस्त दुधातला शिरा तयार झालेला आहे. आता हा तयार झाला की मी सुद्धा सकाळची, मी काही शिरा नाही खाणार, मी शिरा शेवटी खाणार. सकाळी डाळ खिचडी बनवली होती, तर मी तीच खाणार आहे, डाळ खिचडी. सो असं आहे. आता मी जेवते. सकाळची डाळ खिचडी होती आणि त्यासोबत मी घेतलेला आहे मिरचीचा ठेचा. इकडे शिरा होतोय, तोपर्यंत जेवायला मी सुरुवात करते, कारण आता 1 वाजून गेला आहे ऑलमोस्ट. त्यामुळे मला पण भूक लागली. ते आले की मग त्यांना शिरा खायला देईन. माझं जेवण वगैरे झालं, पण मिस्टर काय आले नाही आहेत अजून. तर मी ठरवलं होतं की डाळ खिचडी खाऊन झाल्यानंतर 1 वाटी शिरा त्यांच्यातला आपण सुद्धा खायचा, कारण ऑफकोर्स मला सुद्धा क्रेडिट मिळतं, कारण मी बनवलं आहे तो. पण ते तर काय आले नाही आहेत. सो माझी इच्छा होती, बघते 1-5 मिनटं वाट बघणार आहे मी. त्यांना किती सुंदर दिसतोय शिरा, पण असू दे, अहोंची वाट बघते आणि मग खाते. 6 ते 7 चालणार आहे, बघूया अजून थोडा वेळ. आत्ता वाजते संध्याकाळचे 7:30 आणि मी गेले होते, अंडी घेऊन आले. थोडंसं अंडा मसाला आणि मस्तपैकी भाकरी बनवणार आहे तांदळाची. अंडी उकडत ठेवली आहेत. मिस्टरांना आज अशक्तपणा आला आहे, तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे आता अंड्याची मस्त अंडा मसाला बनवणार आहे. इकडे दुपारी मी जो शिरा बनवला होता तो काही त्यांनी खाल्लाच नाही, खाऊच काय वाटत नव्हतं, म्हणून मग आता गरम करते आणि आत्ता देते त्यांना. फ्रेंड्स या जेवायला. तर ह्या जेवणासोबतच मी ब्लॉग इथेच एंड करते. चला बाय बाय. मस्तपैकी तवा अंडा मसाला बनवलेला आहे. तवा अंडा फ्राय, तवा मसाला अंडा फ्राय बघू शकता तुम्ही. 1 मिनिट. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.